नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय गहन आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर चिंतन करणार आहोत. आपण नेहमी म्हणतो, आमचे लग्न प्रेमामुळे झाले, नशिबाने आम्हाला एकत्र आणले किंवा ही देवाची इच्छा होती. पण कधी विचार केला आहे का की जगात कोट्यावधी लोक असताना नेमकी हीच व्यक्ती आपल्या जीवनसाथी म्हणून का आली? का काही नाती सुरुवातीला गोड असतात आणि नंतर संघर्षाने भरून जातात? का काही जोडपी आयुष्यभर एकमेकांसाठी त्याग करतात, तर काहीमध्ये सतत मतभेद असतात? भारतीय अध्यात्म, कर्मसिद्धांत आणि संत महापुरुषांचे विचार सांगतात की अनेकदा विवाह हा केवळ प्रेमाचा परिणाम नसतो, तो पूर्वजन्मातील कर्मांचे देणे घेणे आणि अपूर्ण राहिलेल्या नात्यांचे फलित असते. आज आपण याच विषयाचा सखोल विचार करूया. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे कर्माचा अटळ नियम. या सृष्टीमध्ये एक नियम अटळ आहे, तो म्हणजे कर्माचा नियम. जसे बी पेरले जाते तसेच फळ मिळते. एखाद्या जन्मात केलेले कर्म त्वरित फळ देईलच असे नाही. काही कर्माचे परिणाम पुढील जन्मांमध्ये अनुभवावे लागतात. म्हणूनच अनेक वेळा आपल्याला काही लोक अचानक भेटतात आणि त्यांच्याशी अनोखे नाते निर्माण होते. असे वाटते जणू आपण त्यांना आधीपासूनच ओळखतो. यालाच तर कर्मबंध असे म्हणतात. दुसरा मुद्दा आहे, विवाह हा योगायोग नसतो. विवाह ही एक फक्त सामाजिक व्यवस्था नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर तो दोन आत्म्यांच्या भेटीचा क्षण असतो. दोन आत्मे अनेक जन्मांच्या प्रवासातून पुन्हा एकदा समोरासमोर येतात. कधी प्रेम देण्यासाठी, कधी प्रेम मिळवण्यासाठी, कधी एखादे अपूर्ण कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आणि कधी पूर्वीचे देणे फेडण्यासाठी. म्हणूनच तर संत म्हणतात, जी नाती आपल्या जीवनात येतात ती योगायोगाने नाही तर कर्मयोगाने येतात. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पूर्वजन्माचे कर्ज म्हणजे काय? कर्ज म्हणजे फक्त पैशाचे देणे नसते, भावनांचेही कर्ज असते, प्रेमाचे कर्ज असते, सेवेचे कर्ज असते, त्यागाचे कर्ज असते किंवा एखाद्याला दिलेल्या वेदनेचेही कर्ज असते. समजा एखाद्या जन्मात आपण कोणाला खूप दुःख दिले असेल, त्याचा परिणाम पुढील जन्मात नात्यांच्या रूपाने समोर येऊ शकतो. कधी पती पत्नी म्हणून, कधी आई वडील आणि मूल म्हणून, कधी भाऊ बहीण म्हणून. काही नाती सहज का जुळतात, काही लोक पहिल्याच भेटीत आपलेसे वाटतात. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे काही नाती सहज का जुळतात, तर काही लोक पहिल्याच भेटीत आपलेसे वाटतात. त्यांच्याशी बोलताना मन मोकळे होते, त्यांच्यासोबत असताना शांतता अनुभवायला मिळते. असे का? कारण त्या आत्म्यांशी पूर्वजन्मी सकारात्मक संबंध असण्याची शक्यता असते. पूर्वीचे प्रेम, आदर, सेवा आणि सद्भावना आज पुन्हा आकर्षण निर्माण करतात. पाचवा जो मुद्दा आहे, काही विवाहांमध्ये संघर्ष का असतो? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. मी इतके चांगले वागतो तरी आमच्यात भांडणे का होतात? आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर काही संघर्ष हे जुने कर्म संपविण्याची प्रक्रिया असू शकते. कधी आपण शिकवण्यासाठी, कधी शिकण्यासाठी अशा नात्यांमध्ये येत असतो. कधी अहंकार सोडण्यासाठी, कधी क्षमा शिकण्यासाठी, कधी सहनशीलता विकसित करण्यासाठी. अशा वेळी जोडीदार आपला शत्रू नसतो, तो आपल्या कर्माचे प्रतिबिंब असतो. सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रेम आणि कर्म यांचा संबंध. याचा अर्थ असा नाही की प्रेम अस्तित्वात नाही. प्रेम असते, परंतु अनेकदा प्रेमाची सुरुवात ही कर्मबंधनातून होते. जेव्हा दोन आत्मे पुन्हा भेटतात तेव्हा आकर्षण निर्माण होते. ते आकर्षण प्रेमात बदलू शकते, परंतु खरे प्रेम तेव्हाच निर्माण होते जेव्हा स्वार्थ कमी होतो आणि स्वीकारभाव वाढतो. सातवा जो मुद्दा आहे तो म्हणजे जीवनसाथी हा शिक्षक असतो. आपल्याला वाटते की जीवनसाथी फक्त सुख देण्यासाठी असतो, पण अध्यात्म सांगते की तो आपला शिक्षकही असतो. त्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक धडे मिळतात. त्यामध्ये संयम, त्याग, समर्पण, क्षमाशीलता, समजूतदारपणा या गुणांचा विकास विवाहामधून होत असतो. आठवा जो मुद्दा आहे तो म्हणजे कर्मबंध कसे संपतात. जेव्हा आपण रागाने प्रतिक्रिया देतो तेव्हा नवीन कर्म निर्माण होते, पण जेव्हा आपण समजूतदारपणाने वागतो, क्षमा करतो,
फ्रेम देतो आणि अपेक्षा कमी करतो, तेव्हा जुने कर्म हळूहळू संपायला लागते. म्हणून संत सांगतात, नाती जिंकू नका, नाती सांभाळा. नाती जिंकू नका तर नाती सांभाळा. कारण नात्यांमध्ये सांभाळणं महत्त्वाचं आहे, नात्यांमध्ये जिंकणं महत्त्वाचं नाही आहे. तू जिंकतोयस की मी जिंकतोयस हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं अजिबात नाही आहे. 9वा मुद्दा आहे तो म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन. जर प्रत्येक मतभेदाकडे आपण कर्मफेड म्हणून पाहिले तर तक्रारी कमी होतात. आपण विचार करू लागतो, ही व्यक्ती माझ्या जीवनात काही कारणाने आली आहे, मला यातून काही शिकायचे आहे. हा दृष्टिकोन जीवनात शांतता आणतो. 10वा जो मुद्दा आहे तो म्हणजे आजच्या काळातील संदेश. आज अनेक विवाह छोट्या छोट्या कारणामुळे तुटताना दिसतात. कारण लोक फक्त अधिकार शोधतात, कर्तव्य विसरतात, घेण्याचा विचार करतात, देण्याचा विचार कमी करतात. कारण देण्याची जी भावना आहे ती आजकालच्या पिढीमध्ये पाहायला मिळत नाही. परंतु नात्यांमध्ये हे फक्त देणं महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण द्यायला लागतो तेव्हा आपोआपच आपल्याला मिळायला लागतं. जर आपण प्रेम दिलं तर प्रेम मिळायला लागतं, सुख दिलं तर सुख मिळायला लागतं, दुःख जर दिले तर दुःखही मिळायला लागतं. जर आपण नात्यांकडे कर्मबंधन आणि आत्मिक प्रवास म्हणून पाहिले तर सहनशीलता वाढते. आपण नात्यांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? कर्मबंधनाच्या दृष्टीने पाहतो की आत्मिक प्रवासाच्या दृष्टीने पाहतो? कारण आपण एक आत्मा आहोत. जन्मोजन्मी आपण वेगवेगळ्या लोकांसोबत आपला पार्ट सुरू असतो. मग वेगवेगळ्या लोकांच्या सोबत आपला पार्ट सुरू असताना आपण वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे कर्माच्या रूपामध्ये केलेल्या असतात. काही चांगली कर्मे असतात, काही वाईट कर्मे असतात. आणि चांगली कर्मे असू दे किंवा वाईट असू दे, ती फेडण्यासाठी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागतं. मुळात आपण आत्मा आहोत, परंतु कोणत्या तरी शरीराचा आधार घेऊन आपण येत असतो. मग त्याच्यामध्ये असं नाही आहे की आपण गेल्या जन्मामध्ये स्त्री होतो तर या जन्मामध्ये पुरुषही असू शकतो. बघा, यामुळे काय होईल तर जर आपण नात्यांकडे कर्मबंधन आणि आत्मिक प्रवास म्हणून पाहिले तर सहनशीलता वाढेल, समज वाढेल आणि नात्यांमधील पवित्रता टिकून राहील. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामधून निष्कर्ष असा निघतो की जेव्हा 2 जीवांचं लग्न होते तेव्हा ते केवळ 2 शरीरांचे किंवा 2 कुटुंबांचे मिलन नसते, तर ते 2 आत्म्यांच्या दीर्घ प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. कदाचित त्यात प्रेम असते, कदाचित त्यात कर्माचे देणे घेणे असते, कदाचित त्यात अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी असते. म्हणूनच आपण आपल्या जीवनसाथीकडे फक्त व्यक्ती म्हणून पाहू नका, तर त्या आत्म्याकडे पहा जी तुमच्या जीवनात काही शिकवण्यासाठी किंवा काही फेडण्यासाठी किंवा काही देण्यासाठी आलेले आहे. कधी कधी असं होतं आपल्या जीवनामध्ये, पती पत्नींमध्ये, पती आपल्याला असं वाटतं की मला खूप त्रास देतोय, समजून घेत नाही. कुठेतरी आपण पूर्वजन्मामध्ये ते केलेलं असतं त्याच्या बाबतीत, तेव्हा ते परतफेड म्हणून आपल्याला या जन्मामध्ये मिळत असतं. त्यावेळी जर आपण ही समज निर्माण केली की तो मला काही शिकवण्यासाठी आलेला आहे, म्हणजे मी जर पूर्वजन्मामध्ये त्याला समजून नाही घेतलेलं तर ऑफकोर्स मला तो या जन्मामध्ये समजून घेणार नाही आहे. कारण मी जे केलेलं आहे तो धडा शिकवण्यासाठी मला आलेला आहे सौलरूपामध्ये, आणि या शरीरामध्ये तो अवतरित होऊन आपल्याला हे शिकवत आहे. अशी जेव्हा भावना आपल्या मनामध्ये निर्माण होईल, काही फेडण्यासाठी किंवा काही देण्यासाठी आलो आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल, त्यावेळेस मात्र प्रेम टिकणार आणि समजूतदारपणा आणि कर्मज्ञान नात्याला पूर्णत्वाकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचं चिंतन कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवू शकता. हा व्हिडिओ पाहत असताना जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, कारण तुमची जी लाईक असते ती आमच्यासाठी प्रेरणा असते आणि असेच ज्ञानाचे व्हिडिओ वेगवेगळे तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी एक छान प्रेरणा मिळते. तर चला, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.